तर दुसरीकडे आपण जर आजची देशाची स्थिती बघितली सगळ्याच गोष्टीनं, एका बाजूला नैसर्गिक आपत्ती येते आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं एक राजकीय अशांतता देशामध्ये असल्याचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणूया, किंवा तशा पद्धतीचं चित्र आहे असं म्हणूया. आपण या सगळ्याकडे कसं पाहता? असं आहे की मी फक्त एक काय होतंय की मी सुरुवातीला म्हटलं की एका प्रतिष्ठित वाहिनीवर आपण आहोत. जी. ते ठीक आहे की राजकीय भूमिका घेऊन वादविवाद केले पाहिजेत, पण त्याच्यात काहीतरी तो थोडा स्तर दोघांकडनं सांभाळला गेला पाहिजे. जी. दुसरं असं आहे की हा कलगीतुऱ्याचा सामना नाहीये ना, की कोण अधिक चांगलं फटाईच होणार आणि प्रभावीपणे आपली छाप वाहिन्यांवर पाडणार आहे. बरोबर. आपण मूळ मुद्द्याकडे आलं पाहिजे. आजच्या भाषणावर सेंट्रिक आपण चर्चा केली पाहिजे. परत एकदा मी सांगतो की आता तुम्ही जो विचार केला की देशातली जी नैसर्गिक आपत्ती आहे, तर आपण नीट माहिती घेतली तर असं लक्षात येईल की सेवा भारती आणि जनकल्याण समिती या जे दोन संघाचे उपक्रम आहेत, त्यातनं पूरग्रस्तांकरता काम सुरू झालं. आणि परत एकदा संघाची ही कार्यपद्धती आहे की आपत्तीच्या काळात काम करायचं. आणखीन जी. एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की कुठल्याही टप्प्यावर विरोधक असणार आणि विरोधकांना आपल्या विरोधकांवर टीका करावीशी वाटणार, त्यातही काही गैर नाही. पण एखादी संघटना 100 वर्ष टिकते, वाढते, विस्तारते आणि त्या विचारातनं हजारो तरुण एखाद्या कार्यकर्त्या सामाजिक कामात झोकून देतात. हे जी चित्र आहे त्याचं कधीतरी विश्लेषण केलं पाहिजे. समजा ही व्यवस्था जर समाजाला नको असती तर संघ शताब्दी साजरा करू केली नसती. समाजाची साथ आहे, समाजाला हे काम हवंय आणि समाज या कामाची समरस आहे म्हणून 100 वर्ष टिकलेला आहे. आता ह्यात असं म्हणता येईल की 100 वर्षात हे केलं नाही, ते केलं नाही. ही चर्चा होऊ शकते, ती केलीही पाहिजे. जी. पण अशा चर्चेतच समाज जीवन अधिक सशक्त आणि समर्थ होतं. पण ते न करता काही वेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण चर्चा करणार असू तर वाहिन्यांची कार्याला हा राजकीय आखाडा होऊ नये एवढी माझी आजच्या दिवशी तरी सगळ्यांना विनंती आहे. नक्की. दुसरं असं आहे की परत एकदा एक आपण लक्षात घेतलं नाही नाही, पाहिजे, तो मुद्दा तुम्ही मुद्दा राजकीय हा विषय नाही, काढला तो. वाहिन्यांची भूमिका हा मुद्दा नाही मकरंदजी. मुद्दा हा नाही, येतो की ऐकून घ्या. ज्या पद्धतीनं हे सगळे मुद्दे समोर येतात आणि आज ज्या एक्झॅक्टली. पद्धतीनं वाहिन्यांवरती तुमच्याच चर्चा होतात, ज्या पद्धतीनं लोक वाहिन्यांवरती बोलण्यासाठी येतात, उत्सुक होतात आणि हे सगळं बघितलं जातं. नुसतं वाहिन्यांवरती नाही, सोशल मीडियावरती बघितलं जातं, त्यानंतर त्याचे रील्स व्हायरल होतात, त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र हे व्हायरल होण्यासाठी आहे, भूमिका मांडण्यासाठी आहे की कशासाठी आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आमची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट आहे. आमची भूमिका एवढीच आहे, तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि त्याकरताचं हे व्यासपीठ आहे असंच मला स्पष्टपणे वाटतं. मात्र आता मुद्दा कोणता आणि कशा पद्धतीनं तो प्रेझेंट करावा, कशा पद्धतीनं बोलावं, याचं भान राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी आणि त्यांच्या येणाऱ्या पाहुण्यांनी हे बाळगलं पाहिजे. आम्ही कोणाकोणाची तोंड धरणार आहोत? अगदी अगदी तुमच्या भूमिकेशी सहमत आहे आणि म्हणून तुम्ही जो प्रश्नातला दुसरा प्रश्न विचारला होता, असं आहे की आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की देशातले सगळे प्रश्न संपले असं कधी चित्र होणार नाही. प्रयत्न काय असला पाहिजे की जुने जे प्रश्न आहेत, ज्यांनी समाज जीवन ग्रासलेलं आहे ते संपलेत की नाही याचा आढावा घेतला पाहिजे. नवे नवे प्रश्न निर्माण होणार, त्या जी. प्रश्नांना आपण समाज म्हणून कसे सामोरे जाणार, त्याच्या व्यवस्था काय आहे, तर एक लोकशाही नियुक्त सरकार आहे, मग प्रशासकीय व्यवस्था आहे, मग जी. सामाजिक संस्था आहेत, व्यक्ती आहेत, हे सगळे मिळून देश चालतो याच्यावर आपला मुळात विश्वास असला. आणि डेफिनेटली. मी जसं म्हटलं तसं की प्रत्येकाच्या विचारधारा वेगळ्या असतील, मतभेद काही मुद्द्यांवर असतील, पण अंतिम उद्दिष्ट काय आहे? देशाचा विकास आणि समाजाचं स्वास्थ्य टिकवणं. कुठल्याही मुद्द्यावर समाजात फूट पडणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. परत एकदा प्रत्येकाचा राजकीय अजेंडा असणं यात गैर काही नाही, पण त्या ऍट व्हॉट कॉस्ट, त्याच्याकरता काय पणाला लावायचं याची काळजी घेतली पाहिजे. आणि परत एकदा मी परत सांगतो, म्हणून आज भाषण नीट ऐकलं पाहिजे. आपण मगापासून जी चर्चा करतोय त्यांनी बांगलादेश आणि नेपाळचा स्पेसिफिक उल्लेख केला आणि त्या संदर्भात त्यांनी रस्त्यावर उतरणं आणि हिंसक आंदोलन याची चर्चा केलेली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारताचा स्वभाव लक्षात घ्या. जी. भारताचा स्वभाव हा हिंसेला थारा देणारा नाही. आपण जे दीर्घकाळ, आणि मी दीर्घकाळ जेव्हा म्हणतो तो जेवढं तुम्हाला मागे जाता येईल इतिहासात तेवढं द्या. नक्की. आपण जी परिवर्तन आणि बदल घडवलेत ते सामूहिकतेने नक्की. कायद्याच्या मकरंजी चौकटीत मकरंजी कायदा आपण हातात घेऊन आपण कधीही केलेले नाही. अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत.